नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. आता यामध्ये बरेच गुंतागुंत झालेले आहे. सुप्रीम कोर्टानं काय प्रश्न विचारले, त्या प्रश्नाला कपिल सिब्बलांनी उत्तर दिलं. कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं चुकीचे निर्णय घेतले हे सगळं मांडणी केली. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षाने सुद्धा कसे चुकीचे निर्णय घेतले ही सुद्धा सगळी सविस्तर अशी मांडणी केलेली आहे. तर ही नेमकी काय काय मांडणी केली गेलेली आहे, तर काहीसं असं बोललं जातंय की आता एकनाथ शिंदे जर मुख्य नेता पद नसल तर मग ह्या दोन्ही शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मुख्य नेता पदच जर शिवसेनेच्या घटनेत नाही तर पक्षप्रमुख कोण. तर ह्या सगळ्या गोष्टींची आज आपल्याला सविस्तर चर्चा करायची. कपिल सिब्बलांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरती तसंच निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टात काय बाजू मांडली, तसंच दोन्ही शिवसेनेचा अध्यक्ष कोण आहे हे सुद्धा जे कपिल सिब्बल यांनी जी मागणी केलेली आहे, मांडणी केलेली आहे. आणि या मांडणीमुळे शिंदे गटात मात्र चळवळ सुरू झालेली आहे की दोन्ही शिवसेनेचा जर अध्यक्ष एकच असेल तर आपण कुठल्या गटाचा आहे, मग आपल्या गटाचा उपयोग काय, म्हणजे अशी चर्चा सुरू झालेली आहे, चलबिचल सगळी. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि आपण जर हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं काय आहे, कसं आहे, हे सगळं आपल्या लक्षात येईल. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं ऐतिहासिक असा निकाल हा सुप्रीम कोर्टाचा येणार आहे आणि तो शिवसेना विरुद्ध शिवसेना असा निकाल येणार आहे आणि देशाच्या राजकारणाला तो कलाटणी देणारा निकाल असणार आहे, असं सुप्रीम कोर्टानं सुद्धा वारंवार म्हटलेलं आहे की बाबा आम्ही जो निकाल देऊ तो निकाल देश पातळीवरती लागू होईल. हे जे अनुच्छेद 10 प्रमाणे हे फुटीचं प्रकरण आहे. अनुच्छेद 10 मधल्या 4थ्या क्रमांकाचा जो पॅरेग्राफ आहे अनुच्छेद 10 मधला, अनुच्छेद 10 असा सांगतो की 1/3 बहुमत जर असेल तर त्यांना फुटता येतं. 2/3 बहुमत असेल तर फुटता येतं असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे, अनुच्छेद 10 मध्ये म्हटलेलं आहे. परंतु ते फुटता येतं कसं ते पॅरेग्राफ 4 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं वर्णन असं आहे की जर एखाद्या पक्षानं काही आमदारांवरती किंवा खासदारांवरती म्हणजे निवडून आलेल्या सदस्यांवरती जर कारवाई करायचं ठरवलं, त्यांनी जर त्यांना निलंबनाची कारवाई केली किंवा त्यांच्यावरती पक्षातून हकलपट्टी केली तर ते समजा दोघांची केली असेल, 10 आमदार असतील तर त्यातले 2/3 म्हणजे 7 एका बाजूला पाहिजेत आणि 7 जणांचा जरी गट झाला तर त्या गटाची हकलपट्टी करण्याचा अधिकार हा पक्षाचा आहे. मग ते जर त्यांचा जर गट झाला आणि पक्षानं जर हकलपट्टी केली तर ते अपात्र ठरू शकत नाहीत. मात्र इथं असं घडलेलं आहे की उद्धव ठाकरेंना एकाचीही पक्षातून हकलपट्टी केलेली नाही, त्यामुळे हे गट बनवून वाचू शकत नाहीत. त्या घटनेमध्ये असंच नमूद केलेलं आहे की तुम्ही 2/3 1/3 जरी बाजूला गेले आणि तुम्ही गट तयार केला, तुम्हाला विधानसभा अध्यक्षाने मान्यता दिली, लोकसभा अध्यक्षाने मान्यता दिली, तरी तुमची हकलपट्टी ही पक्षानं करायला पाहिजे. मात्र पक्षानं हकलपट्टी केली का, अजिबात नाही. हेच मुद्दे कपिल सिब्बल यांनी कोर्टात लावून धरलेले आहे. तर आजवरचा जो कपिल सिब्बल यांचा जो कोर्टातला युक्तिवाद होता मागल्या 2-3 दिवसात, म्हणजे त्यांना सलग जवळपास 9 ते 10 दिवस सलग त्यांना युक्तिवाद करायला चान्स मिळाला आणि तो युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी बघा अगोदर जे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे कसं कसं होतं ते जाणून घेऊया आपण. त्यानंतर सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय ते सुद्धा जाणून घेऊया आणि शिवसेना
शिंदे गट आणि ठाकरे गट ह्या दोन्ही शिवसेनेचं अध्यक्ष उद्धव ठाकरे कसे आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांचं जे बंड होतं, हे बंड बघा, एकनाथ शिंदे सुरुवातीला 14 आमदारांना घेऊन गुवाहाटीला पळून गेले. त्यानंतर त्यांची संख्या 39 झाली. पुन्हा अपक्ष धरून सगळे 55 वरती गेले आणि या 55 जणांनी गट तयार केला. विधानसभा अध्यक्षाला पत्र दिलं, प्रतोद नेमला गेला. प्रतोद कोणाला नेमलं गेलं तर भरत गोगावलेला नेमलं. कुणी? एकनाथ शिंदेंनी. आता एकनाथ शिंदेंना नेमण्याचा अधिकार आहे का तर तो नक्कीच नाही. शिवसेना पक्ष जो आहे 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख म्हणून हे पद घटनेमध्ये होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर म्हणजेच 2013ला शिवसेनेची घटना बदलली आणि ते शिवसेना प्रमुख पद होतं, त्याऐवजी पक्ष प्रमुख पद तयार केलं आणि त्या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले आणि हे 2013 साली घडलं. त्यानंतर 13 आणि 5 18 5 वर्षांनी घटनेमध्ये मीटिंग घेऊन अध्यक्ष ठरवला जातो. 18 साली सुद्धा उद्धव ठाकरे यांनाच त्या शिवसेनेचा अध्यक्ष करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी विधिमंडळ नेता म्हणून एकनाथ शिंदेची निवड केली 2019ला आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे पळून गेले त्यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदेची विधिमंडळ गटनेता म्हणून हकलपट्टी सुद्धा करण्यात आली आणि ती कुणाच्या मार्फत, कोणाच्या सह्या, रवींद्र वायकर असतील किंवा उदय सामंत, संजय राठोड, आज ह्या सगळ्या लोकांच्या सहीनं अनुमोदक सूचक असं टाकून एकनाथ शिंदेची हकलपट्टी करण्यात आली विधिमंडळ नेतेपदावरून. त्यानंतर हीच मंडळी ज्या लोकांच्या सह्या आहेत त्या पत्रावरती तीच पुन्हा एकनाथ शिंदेच्या गटात गेलेले आहेत. हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि हे पळून गेले, माघारी आले आणि ह्या सगळ्या जणांनी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली आणि त्याच शिवसेनेवरती कब्जा त्यांनी मारायचं ठरवलं. आता शिवसेनेचं मुख्य नेतापदी एकनाथ शिंदेची निवड केली ह्या सगळ्या आमदारांनी आणि एकनाथ शिंदेंनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून पुन्हा निवड केली. तर एकनाथ शिंदे यांना जे मुख्य नेतापदी बनवलंय हे मुख्य नेतापदच घटनेत नाहीये. तर हेच कपिल सिब्बलांनी सांगितलेलं. तुम्हाला शेवटी सुद्धा मी हे उद्धव ठाकरे कसे अध्यक्ष आहेत शिवसेनेचे, दोन्ही शिवसेनेचे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जेव्हा हा सगळा विषय गेला, आता सुरुवातीला निवडणूक आयोगाकडे गेला होता, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्यांनी कशा पद्धतीनं निकाल दिला एकनाथ शिंदेच्या बाजूनं. त्यानंतर आमदार अपात्रतेचा निकाल बघा. निवडणूक आयोग जो आहे, निवडणूक आयोगाकडे जो विषय गेला, हा निवडणूक आयोगाकडे ज्यावेळेस हे प्रकरण गेलं त्यावेळेस निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेच्या बाजूनं शिवसेना आणि धनुष्यबाणाचं चिन्ह दिलं. तो विषय सुप्रीम कोर्टात गेला. त्यानंतर आमदार अपात्रतेचा जो निर्णय होता तो विधानसभा अध्यक्षाकडे गेला. विधानसभा अध्यक्षानं काहीच निर्णय दिला नाही त्याच्यावरती. दोन्ही गटाचे अपात्र केले नाहीत, सगळ्यांना ओके करून टाकलं. त्यासाठी सुद्धा पुन्हा सुप्रीम कोर्टात हे प्रकरण चालू, म्हणजे 2 हिअरिंग चालू आहेत. एक शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, आणि दुसरं विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला की एकनाथ शिंदे सकट 16 जणांना अपात्र करा, हा निर्णय जो घेतला नाही त्याबाबत सुद्धा हे सगळं सुरू आहे. आणि सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की त्यावेळी जर विधानसभा अध्यक्षांनी ह्यांना अपात्र केलं असतं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेच नसतं, हे बेकायदेशीर सरकार अस्तित्वात आलंच नसतं, असं काहीसा युक्तिवाद या ठिकाणी झालेला आहे. ते तिथपर्यंत. आता कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिथला जो युक्तिवाद झालेला आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि नंतर पुढचा सांगतो. सिब्बलांचा मुख्य आक्षेप असा होता की अध्यक्षांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांना जवळजवळ एकच मानलेले आहे. त्यांच्या मते 10च्या अनुसूचीमध्ये हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून तेच संपूर्ण शिवसेना राजकीय पक्ष ठरू शकतो असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना वाटलं आणि त्यांनी तशा पद्धतीने निकाल दिला. मात्र कपिल सिब्बलांनी असं सांगितलं की हे ठरू शकत नाही, बेकायदेशीर आहे. पुन्हा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांची बहुमत पाहून त्यांना मूळ राजकीय पक्ष मानणं सुद्धा चुकीचं आहे.
असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी संघटनात्मक घटक, तर विधिमंडळ पक्ष हा निवडून आलेल्या आमदारांचा तात्पुरता समूह असतो, असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केलेला आहे. 2022 मध्ये शिंदे गटाने स्वतःचा नेता आणि व्हीप निवडला, पण त्यासाठी संपूर्ण राजकीय पक्षाची मान्यता होती का, हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे मागाशी जे मी सांगितलं की त्यांचा राजकीय पक्षच नाही तर स्वतःचे स्वतः कशा काय निवड करू शकतात, ते बेकायदेशीरच आहे. अध्यक्षांनी 1999 ची पक्ष घटना वापरून 2018 मधल्या नेतृत्व रचना बाजूला केल्या, त्याला हे सिब्बलांनी आक्षेप घेतला आहे. आणि विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूची अंतर्गत पक्ष अंतर्गताची घटना वैधता ठरवायचा असा अधिकार आहे का, म्हणजे त्यांना अधिकार नाही विधानसभा अध्यक्षाला, हे सुद्धा सांगितलेलं आहे. सिब्बल आणि निवडणूक आयोगाच्या 2023च्या निर्णयाला सुद्धा कशी चिरफाड केली ते आपण पाहिलेलं आहे. विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली असं होत नाही. विधिमंडळ वेगळं आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. राजकीय पक्षच या आमदार विधिमंडळातले जे आमदार निवडून आलेले त्यांना तिकीट देऊन निवडून आणतो. त्याच्यामुळे विधिमंडळ वेगळं आणि राजकीय पक्ष वेगळा हे सांगितलं गेलेलं आहे. आयोगानं आमदाराची संख्येला अतिप्रमाणात महत्व दिले. आयोगाने शिवसेनेच्या 2018च्या पक्ष घटनेच्या वैधतेबाबत स्वतःच निर्णय घेतला. बघा, आयोगानं 2018चं ते बेकायदेशीर ठरवलं आणि आयोगाचा शिक्का मारून आणलेला आहे त्यांनी घटनेत. पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला, असा निर्णय न्यायालयाचा अधिकार आहे का, असा प्रश्न सुद्धा कपिल सिब्बलांनी उपस्थित केला होता. म्हणजे निवडणूक आयोगाला अधिकार आहे का सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे. त्यांच्या मते आधी पक्षातली फूट प्रत्यक्षात झाली का आणि तो राजकीय पक्षाच्या संघटनात. कपिल सिब्बल यांनी जे न्यायालयाला प्रश्न विचारले हे अतिशय गंभीर प्रश्न आहेत. बघा, एकनाथ शिंदेचं बंड 2022 साली झालं, मात्र हे बंड कसं बेकायदेशीर आहे हे कपिल सिब्बल यांनी पुरेपूर सुप्रीम कोर्टामध्ये ठरवलेलं आहे. आता सुप्रीम कोर्ट यावरती निर्णय जे घ्यायचा ते घे. या निकालानं असं झालेलं आहे की देशाच्या राजकारणामध्ये या निकालामुळं कलाटणी मिळणार आहे. जे काही आमदार खासदार फुटतायत, जे पक्षाच्या पक्ष फुटतायत, या सगळ्या गोष्टींना कलाटणी मिळणार आहे, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे देशाचं जे राजकारण आहे कशा पद्धतीनं आज सुरू आहे, देशामध्ये नेमकं काय वातावरण सुरू आहे, लोक अक्षरशः शिव्या घालतायत की उठलं सुटलं कोणी बी फुटतंय की कोणत्या पक्षात जातंय. म्हणजे लोकांनी असं केलेलं आहे की बाबा ह्या राजकीय पक्षांना, म्हणजे लोकांना असं वाटायला लागलं की आपण मतदान द्यायचं कोणाला, ज्याला मतदान द्यावं ते फुटून दुसऱ्या पक्षात जाते. म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पक्षानं अशी बेकारी करून टाकलेली आहे देशात की कुठल्याही पक्षात तुम्ही निवडून या, पैसे देऊन तुम्हाला आम्ही आमच्या पक्षात आणतो. आणि यामुळं लोक मत द्यायला सुद्धा 100 वेळा विचार करायला लागलेले. आता कपिल सिब्बल यांनी जो दावा केलेला आहे, कपिल सिब्बलांचं मत आहे असं मत. बघा, कपिल सिब्बलाने म्हणजे मुख्य नेता पद, आता याच्यामध्ये झालंय असं बघा, एकनाथ शिंदे हे ज्या वेळेस गुवाहाटीला पळून गेले, माघारी आले, त्यांनी निवड केली. बघा, मागाशी मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की शिवसेनेच्या घटनेमध्ये मुख्य नेतापद नाही. 1966ला जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली तेव्हा शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख हे एकमेव पद होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013ला उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या प्रमुख अध्यक्षपदी निवड झाली. आणि निवड करत असताना त्यांनी असं सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा होणे नाही, म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं जे शिवसेनेचं प्रमुख पद होतं हे आपल्याला नको आहे, तर आपण पक्षप्रमुख पद काढू. आणि 2013ला या सगळ्यांनी ठराव केला आणि त्या ठरावामध्ये सांगितलं की शिवसेनेचा पक्षप्रमुख आजपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि तसा ठराव केला आणि तो ठराव केंद्रीय निवडणूक आयोगाला नेऊन दिला. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने ह्याच्यावर हा ठराव स्वीकारला आणि त्याच्यावरती सही आणि शिक्का मारून त्याची पोच सुद्धा
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिली, म्हणजे त्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुखाला दिली. आणि तोच जेव्हा तो ठराव होता, ठरावावरती सुद्धा ह्या सगळ्यांच्या सह्या होत्या. आणि पुढे जाऊन असं झालं की एकनाथ शिंदे जेव्हा गुवाहाटीला पळून गेले, त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे बघा 2019 मध्ये एकनाथ शिंदेची विधिमंडळ नेता म्हणून सुद्धा उद्धव ठाकरेंनी निवड केलेली होती. आणि 2022ला ज्यावेळेस पळून गेले त्यावेळेस विधिमंडळ नेते पदावरून हटवण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ते पत्र तयार केलं आणि त्याच्यावरती उदय सामंत, संजय राठोड अशा काही 4-5 जणांच्या सह्या होत्या. त्याच्यावरती सह्या केल्या आणि एकनाथ शिंदेना पदावरून हटवलं. मात्र हेच सगळे पुन्हा त्या एकनाथ शिंदेसोबत सत्तेत आले. हे सुद्धा कपिल सिब्बलांनी अतिशय मुद्देसूरपणे सुप्रीम कोर्टामध्ये मांडणी केलेली आहे. अतिशय विस्तृतपणे अशी मांडणी केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं एकनाथ शिंदे यांच्या नक्कीच अडचणी वाढलेल्या आहेत आणि त्या अडचणी ह्या प्रचंड वाढलेल्या आहेत. आता शिवसेना ज्या वेळेस एकनाथ शिंदे घेऊन गुवाहाटीला पसार झाले, माघारी आले, सगळ्या आमदारांनी एकनाथ शिंदेची मुख्य नेता म्हणून निवड केली. आता मुख्य नेता पद हे शिवसेनेच्या घटनेतच नाही. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं, आणि शिवसेना ठाकरेंची हे कशी, म्हणजे आता दोन्ही शिवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं तेच सांगतो की कपिल सिब्बलांनी हे सुप्रीम कोर्टामध्ये मुद्दे मांडलेले आहेत. आता हे विधिमंडळ वेगळं, राजकीय पक्ष वेगळा. राजकीय पक्षच विधिमंडळातल्या नेत्यांना निवडून आणतो. विधिमंडळामध्ये म्हणजे निवडून गेल्यावरती तो विधिमंडळामध्ये जातो, त्याला आमदार म्हणून तिकीट दिलं म्हणून तो आमदार झाला आणि विधिमंडळाचा नेता निवडला गेला. लोकसभेला तिकीट दिलं म्हणून तो लोकसभेमध्ये गेला. म्हणजे पक्ष वेगळा आणि विधिमंडळ नेता वेगळा, विधिमंडळ वेगळं. हे मुद्दे कपिल सिब्बलांनी तिथं लावून धरलेले आहेत, जोरदार असे लावून धरलेले आहेत. जोरदार असा त्यांनी युक्तिवाद केलेला आहे तिथं. आणि जेव्हा हे सगळं म्हणजे विधिमंडळ नेता वेगळं आणि पक्ष वेगळा हे जेव्हा कपिल सिब्बलांनी तिथं लावून धरलं, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सुद्धा काय प्रश्न विचारले बघा. कपिल सिब्बलांनी अक्षरशः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चिरफाड केली, यांनी जो निकाल दिला त्याचा. तसंच सुप्रीम कोर्टानं दुसरं बी अजून असंही केलं, तिथं मांडलं गेलं की निवडणूक आयोगाने जे काही निर्णय दिले गेले त्याच्यावरती सुद्धा सडकून टीका झाली. त्यावरती सुद्धा या कपिल सिब्बलांनी त्या निवडणूक आयोगाची सुद्धा कोर्टात कशी चिरफाड केली अख्ख्या देशातल्या जनतेनं बघितलं. लोक अक्षरशः शिव्या घालतायत या सगळ्या गोष्टींवरती. तिथं कपिल सिब्बलांनी कोर्टामध्ये एकनाथ शिंदेची जी निवड झाली याबाबत सुद्धा मांडलं. एकनाथ शिंदेची निवड कोणी केली तर शिवसेनेतल्या फुटेर आमदारांनी एकनाथ शिंदेची विधिमंडळ नेता म्हणून पुन्हा निवड केली. आणि निवड होताच एकनाथ शिंदेंनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड केली. म्हणजे एकनाथ शिंदेची निवड मुख्य नेता म्हणून झाली आणि ही कशी बेकायदेशीर ठरली हे कपिल सिब्बलांनी सुप्रीम कोर्टामध्ये मांडणी केलेली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्य नेता झाले शिवसेनेचे, मात्र शिवसेनेमध्ये मुख्य नेता पदच नाही. बघा हे सुद्धा सगळं मांडणी केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिंदे गटाच्या वकिलाला प्रश्न विचारलेला आहे की शिवसेनेच्या घटनेमध्ये मुख्य नेता पद हे आहे का. आता त्यावरती हे महोदय म्हणले की नाही, शिवसेनेमध्ये मुख्य नेता पदच नाही. मग एकनाथ शिंदे कुठल्या शिवसेनेचे मुख्य नेता आहेत, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झालाय. मुख्य नेता पदच नाही तर हे काय, कशाचं काय केलंय तुम्ही म्हणले, म्हणजे हा किती मोठा प्रश्न उपस्थित झालाय. मग मुख्य नेता पदच नव्हतं तर शिवसेनेचा प्रमुख झाला कसा, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न हा सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित झालेला आहे. आता शिंदे गटाच्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी ह्याच ठरलेल्या आहेत अशाच
की शिवसेनेवरती जेव्हा दावा केला तुम्ही, फुटीरगट होतोय, दावा करताय तुम्ही, तर त्या दाव्यामध्ये काहीतरी तथ्य पाहिजे ना. तुम्हाला शिवसेनेने तुमची हकलपट्टी केलेली नाही आणि तुमची हकलपट्टी केली म्हणून मग तुम्ही गट तयार केलाय असं बी झालेलं नाही. तुम्ही सांगताय आम्ही शिवसेनेचेच आहेत, पक्षच आमचा आहे. मूळ शिवसेनेनं तुम्हाला हाकलूनच दिलेलं नाही. तुम्हाला जर हाकलून दिलं तर तुम्हाला गट तयार करता येतो असं 10व्या अनुसूचीतल्या 4 प्रमाणे सांगते. म्हणजे जे अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून शिवसेनेला डॅमेज केलं गेलं. अमित शहा नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो चुकीचा निर्णय दिला, असाच निर्णय निवडणूक आयोगानं अमित शहा नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरती दिला गेला. या निर्णयामुळं खरं पाहता लोकशाही मोडकळीस आली. आता हे जे जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं तेव्हा हे लोक सगळे घाबरलेत. सुप्रीम कोर्ट बी घाबरले, मोदी शहा बी घाबरले आणि त्यामुळं सुप्रीम कोर्ट सुद्धा आता चांगलं काम करताना आपल्याला दिसतंय. सुप्रीम कोर्ट सुद्धा आता म्हणायला लागले की बाबा नको बाबा, हे जर आपण जर चुकीचा काय निर्णय दिला तर हे लोक आपल्याला सोडणार नाही. म्हणजे असं सुप्रीम कोर्ट सुद्धा आता म्हणायला लागलेलं आहे आणि सध्याची परिस्थिती तशीच झालेली. जर आता सुद्धा सुप्रीम कोर्टाने जर चुकीचा निर्णय दिला तर लोक सोडणार नाही. खरा निर्णय द्या म्हणणार काय असेल ती. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाने मागणी केलेली आहे की बाबा जर तुम्हाला आम्हाला हे द्यायचं नसेल धनुष्यबाण तर गोठवून टाका, अशी सुद्धा मागणी केलेली आहे. त्यातच बघा निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं होतं की शिवसेना कोणाची आहे ते बघायसाठी आम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्र द्या. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी 23 लाख प्रतिज्ञापत्र दिली आणि एकनाथ शिंदेंनी मात्र फक्त 3 लाख प्रतिज्ञापत्र दिली आणि यावर हे प्रतिज्ञापत्र सुद्धा बघितली नाही ती निवडणूक आयोगानं. अक्षरशः ती रद्दीच्या भावात विकून टाकली असतील सगळी. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र केली होती. उद्धव ठाकरेंची 23 लाख प्रतिज्ञापत्र गेली आणि एकनाथ शिंदेची 3 लाख प्रतिज्ञापत्र गेली, तरी सुद्धा त्यानं शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेला देऊन टाकला. म्हणजे असा चुकीचा निर्णय हा त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या बाजूने घेतला निवडणूक आयोगानं आणि ह्याच सगळ्या गोष्टीला आक्षेप घेतला गेलेला आहे. तर बघा ह्याच सगळ्या गोष्टी आहेत त्या आक्षेपकार्य आहेत आणि एकनाथ शिंदेची जी मुख्य नेतापदी निवड झाली हेच चुकीचे आहे. मुख्य नेतापद हे शिवसेनेच्या घटनेतच नाही, त्यामुळं एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते होऊ शकत नाहीत आणि अशाच काही कारणांमुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा असं म्हणतो की माझा एक हे की दोन्ही शिवसेनेचा पक्षप्रमुख हे सध्या तरी उद्धव ठाकरेच आहेत असंच एकंदरीत दिसतंय. नामधारी जरी एकनाथ शिंदेंनी जरी म्हणले मी मुख्य नेता आहे आणि मी शिवसेनेचा, तरी हे होऊ शकत नाही कायद्याच्या दृष्टीनं. शिवसेनेमध्ये मुख्य नेता पदच नाही आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदेची निवड झाली त्यांनी सुद्धा ते करून घेतलेलं नाही मुख्य नेता पद. म्हणजे तिथं पक्षप्रमुख किंवा वेगळं पद हे करूनच घेतलेलं नाही, आतापर्यंत घटनेत करून घेतलेलं नाही त्यांनी. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट हे मानूच शकत नाही की हे पक्षाचं प्रमुख आहे. शिवसेनेच्या घटनेतच जर मुख्य नेता पद नाही तर एकनाथ शिंदे कशाचा प्रमुख आहे. म्हणजे हेच सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळंच उद्धव ठाकरे हेच दोन्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत असंच एकंदरीत सध्याचं तरी चित्र आपल्याला दिसतंय. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.